कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू झाल्याने धरणात प्रतिसेकंद तब्बल 15,819 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू झाली आहे। मंगळवारी सकाळी 11 वाजता धरणाचे 6 वक्र दरवाजे 1.5 फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 3,400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे पायथा वीजगृहातील 2,100 आणि 6 वक्र दरवाजांमधून 3,400 असे मिळून एकूण 5,500 क्युसेक्सचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे। सध्या कोयना धरणात 75.48 टीएमसी पाणीसाठा झाला असून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढतच आहे। त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रणासाठी आज सकाळी 11 वाजता धरणाचे 6 वक्र दरवाजे 1.5 फूट उचलून कोयना नदीपात्रात 5,500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। दरम्यान या विसर्गामुळे आणि पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या पावसामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कोयना आणि कृष्णा काठच्या नागरिकांना सतर्क राहावे असे आवाहन कोयना जलसिंचन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे।